नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला फाशी द्या. आम्ही दिग्रसकर संघटनेची तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. याकरिता खटला जलद गती न्यायालयात चालवा. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा होईल याकरिता सरकारने सक्षम वकिलांची नियुक्ती करावी. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याकरिता महिला व बाल कायदे अधिक कडक करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन आम्ही दिग्रसकर संघटनेने तहसीलदार मयूर राऊत यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले आहेत. निवेदनावर अफजल खान, महबूब खान, बाबूसिंग जाधव, सुनील हिरास, विनोद भलगे, रवींद्र पवार, रवींद्र अरगडे, प्राध्यापक मतीन खान, गजानन गोटे, गजानन हाडके, राहुल देशपांडे, सनत तुपसुंद्रे, संदीप झाडे, बाळू जाधव, अरबाज धारीवाला, स्वप्नील दुधे, शिल्पा खंडारे, किशोर साबू, लोकेश शुक्ला, गोपाल वानखडे, रमजान पटेल, डॉक्टर प्रदीप मेहता, संदीप झोडगे, अशोक मानतुटे, शंकर मुळे, रमेश करवा, आतिकभाई महाराष्ट्रवाले, सचिन रत्नपारकी, स्वाती दिनेश धाडवे, अरुणा हरणे, ममता राठोड, निशा राठोड, संजय घरत, सदानंद आठवले, अमित चिद्दरवार, अभय इंगळे, डॉक्टर गजानन निचत, प्रशांत गौरकर, देशमुख, जाधव यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत. पुणे शहरातील भोर तालुक्यात नसरापूर या गावात ज्या लहान चिमुकलीवर अत्याचार झाला आहे त्या तो अत्याचार हा खूप अमानुष आहे व तो हृदय पिळवटणारा आहे. त्या घटनेला लवकरात लवकर कडेकोट त्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही आमची दिग्रस संघटनेची विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिग्रस संघटनेच्या वतीने मी मागणी करते की जो तो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी. फाशीची शिक्षा अशा प्रकारे द्यावी की भर चौकात त्याला फाशी देण्यात यावी, कारण की समोर चालून असे कोणते नराधम इथे तयार झाले नाही पाहिजे व अशा ज्या छोट्या छोट्या चिमुकल्या आहे ज्या त्या शिकार होत आहे त्या शिकार पण त्या झाला नाही पाहिजे. त्यामुळे माझी मुख्यमंत्री महोदयांना अशी विनंती आहे की लवकरात लवकर फास्ट कोर्टमध्ये याची सुनावणी करण्यात यावी व त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी सर्व दिग्गज संघटनेच्या वतीने मी मागणी करते. व तसेच महिला व बाल जी कायदे संघटना आहे ती बळकट करण्यात यावी. तसेच जे त्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, त्या बालिकेवर अत्याचार झालेला आहे व मृत्युमुखी पडलेली आहे त्या बालिकेला दिग्गज संघटनेच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली देते. धन्यवाद. हे चिमुकलीवर जे घटना घडलेली आहे हे मी आज आपण इथे भाषण करायला नाही आहे उभं, आपण न्याय मागायला उभं आहो. पण मी एक आई म्हणून त्या आईची वेदना समजू शकते. चिमुरडी तर गेली पण त्या आईच्या वेदना काय असतील हे आपण समजू शकतो, एक महिला समजू शकते. मला एवढंच म्हणायचं आहे की हे गुन्हेगारी वाढत का आहे. आपल्याकडे ठोस कायदा नाही आहे त्या गुन्हेगारांसाठी आणि त्या ठोस कायदा बनला पाहिजे. त्यांची हिंमतच नाही झाली पाहिजे की समोर आपल्याला आपण हे कृत्य केलं तर आपल्यासोबत हे घडल, असं काहीतरी घडल्याशिवाय हे गुन्हेगारी थांबणार नाही आहे. आपण इथे न्याय मागतो पण न्याय भेटत नाही, हे खूप मोठी शोकांतिका आहे. गुन्हेगाराची हिंमतच नाही झाली पाहिजे गुन्हा करण्याची. या ठिकाणी आम्ही दिग्रसकर संघटनेच्या वतीने 2-3 दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये जी एक अमानवी घटना घडली, ज्यामध्ये एका 4 वर्षाच्या बालिकेवर एका 65 वर्षाच्या थेरड्याने अमानुष अत्याचार करून तिचा अतिशय निर्घृणपणे वध करण्यात आला आणि तिला शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरून ठेवण्यात आलं. ही घटना संपूर्ण मानवजातीला कलंकित करणारी आहे. या घटनेचा आम्ही दिग्रसकर आणि इथे उपस्थित असलेले प्रत्येकजण आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज आम्ही जे निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की या अमानुष नराधमाला कठोर शिक्षा देण्यात यावी आणि कायद्यामध्ये बदल करून, कारण आपल्या कायद्यांमध्ये जी त्रुटी आहे त्यामुळे हे जे गुन्हेगार असतात हे गुन्हेगार सुटत असतात, तुरुंगातून बाहेर येत असतात. कारण या गुन्हेगाराचा सुद्धा रेकॉर्ड असा आहे की त्याने यापूर्वीसुद्धा अशा प्रकारच्या 2 कृती त्याने केलेल्या आहे. म्हणून
अशा प्रकारची कृती कोणत्याही गुन्हेगाराने करू नये, त्याची हिंमत होऊ नये, यासाठी त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून सरकारकडे करीत आहोत. धन्यवाद. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये नसरापूर येथे जे एका 4 वर्षीय चिमुकलीवर अमानवीय अत्याचार करण्यात आला, सर्वप्रथम आम्ही डिग्रस्कर संघटनेतर्फे या घटनेचा निषेध करतो. अशा प्रकारचे देशामध्ये कृत्य घडले नाही पाहिजे, यासाठी एक आपल्या देशामध्ये कठोर कायदे बनले पाहिजे. एका 4 वर्षा मुलीचा ते बेकसूर मुलीचा काय दोष होता? त्या 65 वर्षीय नराधमाने त्याच्यावर अत्याचार केले. जेवढी वेदना त्या 4 वर्षाच्या मुलीला झाली, तेवढीच वेदना त्या 65 वर्षाच्या माणसाला सुद्धा झाली पाहिजे. सरकारनं त्याला अशी कठोर शिक्षा झाली पाहिजे. आम्ही डिग्रस्कर संघटनेतर्फे सरकारला विनंती करतो व आम्हाला अपेक्षा आहे त्याला फास्ट कोर्टाअंतर्गत त्वरित निकाल लावून त्याला कठोर अशी शिक्षा, फाशी शिक्षा झाली पाहिजे, अशी आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे. काल त्या चिमुकल्या बालिकेच्या ज्या पद्धतीने या ठिकाणी घटना घडली, त्या घटनेचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही विश्वास देतो की भारतीय जनता पार्टीचे आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ निश्चितच अशा पद्धतीच्या या घृणास्पद घटनेचा ते सडेतोड उत्तर देतील. अशा गुन्हेगारांना निश्चितच कडक शिक्षा होईल असा आम्हाला विश्वास आहे. परंतु अशा वारंवार जर घटना घडत असतील तर आम्ही दिग्रस्कर संघटनेच्या माध्यमातून अशा प्रत्येक त्या घटनेचा या ठिकाणी निषेध करतो आणि अशा पद्धतीचे जर कृत्य होत असेल तर दिग्रस्कर संघटना ही नेहमीच अशा नराधमांना फाशी देण्यासाठी, यांना कठोर प्रशासन होण्यासाठी सज्ज आहे. धन्यवाद. नराधमाला फाशी द्या, नराधमाला फाशी द्या, नराधमाला फाशी झालीच पाहिजे. या नराधमाला फाशी झाली पाहिजे. फाशी द्या, फाशी द्या, नराधमाला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, नराधमाला फाशी द्या, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.